नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा टी पेपर 1 आणि 2 साठी मराठी विषयातील IMP क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपला जो यूट्यूब चॅनल आहे VPN गुरु, या चॅनलवरती आपण टी पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्नांची मालिका त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. नक्कीच आपल्या चॅनलला त्या ठिकाणी व्हिजिट देऊन सर्व व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी जर पाहिले तर शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सहाय्य होणार आहे. चला तर मग लगेचच आपण मराठी भाषेतील IMP क्वेश्चन या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न आहे, पहा, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? पहा, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं उत्तर येत असेल त्यांनी त्या ठिकाणी कमेंट करून आपलं उत्तर सांगायचं आहे. पहा, काय प्रश्न आहे आपला की दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम, स्वल्पविराम. चला सांगा. त्याचं अचूक उत्तर आहे संयोग चिन्ह वापरतात. पहा, म्हणजे दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला तर आपण असं डॅश सारखं चिन्ह करतो, तो डॅश नसून त्याला काय म्हणायचं, संयोग चिन्ह असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. IMP प्रश्न आहे. पहा, त्यानंतर दुसरा, लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत, उपमा. लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा. चला कमेंट करा. रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत, उपमा कोणता अलंकार आहे? लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पहा, त्या अलंकाराचं उदाहरण कोणतं आहे तर दृष्टांत अलंकार आहे. पहा, कोणता अलंकार आहे या उदाहरणामध्ये? लहानपणे देगा देवा मुंगी साखरेचा रवा, याच्यामध्ये दृष्टांत अलंकार आहे. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता? शौर्य, वियोग, विस्मय, उत्साह. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता? त्याचं अचूक उत्तर आहे विस्मय. काय आहे? विस्मय. अद्भुत रसाचा स्थायी भाव काय आहे? विस्मय आहे. पहा, त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वपूर्ण प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? पहा, गोड वा, ओलावा, ओलावा, गारवा, गारवा, गोडवा हे होते. तर मनुष्यवा होईल का? नाही. म्हणजे कोणतं होणार नाही तर पर्याय क्रमांक 2 हे याचं चौथ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पहा, म्हणजे टी पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे व्हिडिओ आहेत. हे या चॅनलवरती आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. नक्कीच ते सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. एक एक व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहे. पहा, पाचवा प्रश्न आहे, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? उभाणी अवयवे, शब्दयोगी अवयव, केवल प्रयोगी. पहा, अरे रे आपण लगेच लक्षात येते केवल प्रयोगी अवयव, बरोबर. आणि उभाणी अवयवे आणि कडे शब्दयोगी. म्हणजेच या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 केवल प्रयोगी, उभाणवयवी आणि शब्दयोगी. त्यानंतर 6वा महत्त्वपूर्ण प्रश्न, आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतोय? पण आता या ठिकाणी आपल्याला वाक्य बोलल्यानंतर लगेच लक्षात येते की या ठिकाणी संकेत व्यक्त केलेला आहे की आज पाऊस येईल बहुतेक. आज्ञार्थ नाही, स्वार्थ नाही, विद्यार्थ नाही, तर संकेतार्थ. कोणतं वाक्य आहे? संकेतार्थ. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा, निष्कारण. पहा, म्हणजे गटात न बसणारा शब्द आहे निरीच्छा. पर्याय क्रमांक 3 निरीच्छा. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न, कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? पहा, कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणते समासाची उदाहरणे आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे तत्पुरुष. तत्पुरुष समासाची ही काय आहे? उदाहरणं आहेत. पहा, कृतज्ञ, घर जावई, सुखद. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. पहा बरं का, आता या ठिकाणी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, नसलेला खूप महत्वाचं आहे. हे नसलेला जर असेल तर व्यवस्थित प्रश्न वाचून मग हे करायचे. कासार, तरंगिणी, रत्नाकर, तळाग. तर आता या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द, आता कासार आणि तळाग. कासार आणि तडाख हे काय आहे? तलावाला समानार्थी असणारे शब्द आहेत. कासार आणि तडाख. आणि तरंगिणी आणि रत्नाकर, तरंगिणी आणि रत्नाकर हे जे दोन शब्द आहेत
हे तलावाला समानार्थी नसलेले शब्द आहेत. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं उत्तर 2 आणि 3 हे या ठिकाणी आहे पहा. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा. 10वा प्रश्न या ठिकाणी 10वा प्रश्न देखील महत्वाचा आहे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे कल्पित सरली या ओळीत अलंकार आला आहे. तर पहा आता या ठिकाणी दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली म्हणजे दगडाची जी भिंत आहे ती पुढे सरकली म्हणजेच या ठिकाणी काय आहे चेतना गुणोक्ती. या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे तर चेतना गुणोक्ती अलंकार असणार आहे पहा. म्हणजेच या ठिकाणी या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द. आता शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द रिते म्हणजे रिकामी पहा. रिते म्हणजेच काय रिकामी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण प्रश्न पहा. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय. तर राजा मंगळवेढेकर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा. म्हणजे मागच्या वर्षी या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आले होते मागच्या TATला. म्हणजे अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला याही वर्षी विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे प्रकाश संत हे वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल पहा. आरती सुरू झाली घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला पहा. जेव्हा आणि तेव्हा हे मिश्र वाक्यात येतं पहा. जेव्हा तेव्हा. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला हे मिश्र वाक्य त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर षष्ठी आणि सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय पहा. आता षष्टीचे काय आहे चाचीचे बरोबर चाचीचे आणि सप्तमी तय्या. चाचीचे आणि तय्या म्हणजेच पर्याय क्रमांक 4. षष्ठी आणि सप्तमीचे विभक्ती प्रत्यय चाचीचे तय्या पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर बंद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता पहा. आता उपसर्ग म्हणजे बंद कृपा बंदमान बंदगुण बदनाम पहा. आता बदनाम म्हणजे या ठिकाणी उपसर्ग म्हणजे अगोदर लावायचा आहे आपल्याला तो शब्द. प्रत्यय म्हणजे आपण शेवटी लावतो पहा. आता अगोदर लावल्यानंतर बदनाम येते पहा 16व्याचं. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असणार आहे. उपसर्ग लावून योग्य त्या ठिकाणी काय होतोय विरुद्धार्थी शब्द तयार होतोय पहा. त्यानंतर 17वा प्रश्न आहे पहा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे पहा. आता तो काय औपचारिक पत्र आहे पहा. अनौपचारिक म्हणजे त्या ठिकाणी वेगळं आणि औपचारिक पत्र म्हणजे नोकरीसाठी जो आपण अर्ज करतो त्याला काय म्हणायचं औपचारिक पत्र. म्हणजे एक विशिष्ट नियमाने बद्ध असतं पहा ते पत्र. त्यानंतर पुढचा प्रश्न 18वा प्रश्न ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत पहा बरं का. ए ऐ ओ आणि औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे संयुक्त स्वर आहेत. र स्वर अर्ध स्वर सजातीय नाहीतर संयुक्त स्वर आहे. ए ऐ ओ औ हे कोणते संयुक्त स्वर आहेत. त्यानंतर 19वा प्रश्न आहे पहा. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता पहा. काय आहे कमळ. कमळ हा शब्द काय सर्व लघु मात्रा असणार आहे पहा. त्याला काना उकार मात्रा काहीच नाही पहा. त्यानंतर 20वा प्रश्न. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो या ठिकाणी वाक्प्रचार वापरायचा आहे. या वाक्यात योग्य आहे पहा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करेल किंवा त्याने जीवाचे रान केले पहा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्याने जीवाचे रान केले म्हणजेच 20व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 जीवाचे रान करणे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा पहा. चूर्ण नवीन क्रीडा आणि नीती. या ठिकाणी चूर्ण बरोबर आहे क्रीडा देखील बरोबर आहे नीती देखील बरोबर आहे. नवीन हा शब्द काय वीची वेलांटी दुसरी पाहिजे होती पहा. म्हणजे अशुद्ध कोणता आहे नवीन. नवीन शब्द कसा आहे न विला दुसरी वेलांटी आहे पहा शुद्ध शब्दामध्ये म्हणून या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे नवीन. त्यानंतर 22वा प्रश्न आहे. पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता नदी ती बी ती काठी ते पाखरू बरोबर. आता बघा ती म्हणजे हे स्त्रीलिंगी पण ते म्हटल्यावर नपुंसकलिंगी. पाखरू हा शब्द या ठिकाणी काय आहे
वेगळा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 23वा प्रश्न आहे, सूर्य उगवला. पहा बरं का, आता सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर सूर्य उगवला हे कोणत्या प्रकार प्रयोगाचं उदाहरण आहे? तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. अकर्मक कर्तरी म्हणजे कर्म नसलेलं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. पहा त्यानंतर पुढचा 24वा प्रश्न आहे. पहा, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्धवाहक रचना म्हणजे टिंबटिंब होय. तर पहा, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्धवाहक रचना म्हणजे रूपिका होय. काय? रूपिका. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढीलपैकी विरुद्ध अर्थी नसलेली जोडी कोणती? पहा, उदय अस्त, कृपण आणि कंजूष. विरुद्धार्थी नसलेली, आता उदय अस्त बरोबर आहे, कृपण आणि कंजूष. कृपण आणि कंजूष हे एकाच अर्थाचे येतं. पहा, म्हणजेच हे समानार्थी शब्द येतं, म्हणजे विरुद्धार्थी नसलेली जोडी काय आहे? कृपण आणि कंजूष. पहा, अशा पद्धतीचं हे आपण जे 25 प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, TET पेपर 1 आणि 2 साठी मराठी विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.